Good morning, dear students. Welcome in my video lecture. Today we are going to see very important topic. The topic name is clauses. In Marathi, उपवाक्य. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपवाक्य म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. त्याचे प्रकार किती असतात आणि ते कसं ओळखायचं याबद्दल आपण सविस्तर आज अभ्यास करणार आहोत. तर ऍक्च्युअली क्लॉजेस उपवाक्य म्हणजे काय, तर उपवाक्य म्हणजे ज्या वाक्यात एक कर्ता आणि क्रियापद असतो त्यालाच आपण काय म्हणतो, उपवाक्य किंवा क्लॉजेस म्हणतो. देयर आर टू टाइप्स ऑफ क्लॉजेस. क्लॉजेसचे दोन प्रकार आहेत. बघूया कोणते कोणते आहेत. देयर आर टू टाइप्स ऑफ क्लॉजेस. फर्स्ट इज मेन क्लॉज. फर्स्ट इज मेन क्लॉज. याला मराठीमध्ये म्हणूया मुख्य उपवाक्य. And second type is subordinate clause. Subordinate clause. ओके, याला मराठीमध्ये म्हणूया गौण उपवाक्य. गौण उपवाक्य हे लिहून घ्यायचंय तुम्ही. समजलंय? Now students, we are seeing clauses उपवाक्य. There are two types of clauses. First is main clause in Marathi मुख्य उपवाक्य. Second is subordinate clause in Marathi गौण उपवाक्य. Now what is meant by main clause मुख्य उपवाक्य म्हणजे काय, ज्या वाक्याचा अर्थ म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी ज्या वाक्याला इतर वाक्यावर अवलंबून न राहण्याची गरज असते त्यांना आपण मेन क्लॉज असे म्हणतो. आणि सब ऑर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण उपवाक्य म्हणजे काय, ज्या एखाद्या अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी जर दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असायचं असेल तर त्यावेळेस आपण त्यांना सब ऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल आहे. मेन क्लॉजचे आता मेन क्लॉज म्हणजे काय आपण ते बघणार आहोत आणि सब ऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. आता सिंपल, मेन क्लॉजला प्रकार नाही. there is no any type to main clause आणि but subordinate clause ला प्रकार आहे. बघूया, याला प्रकार नाही. ओके, म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण. बघा मेन क्लॉज कसं ओळखायचंय. मेन क्लॉज ची सुरुवात नेहमी कर्त्याने असते. विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगतो, मेन क्लॉज ची सुरुवात नेहमी कर्त्याने असते. म्हणजे काय, वी कॅन स्टार्ट अ सेंटेन्स विथ अ सब्जेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेन क्लॉज मध्ये कोणताही कंजक्शन नसतो. देयर इज नो एनी कंजक्शन इन मेन क्लॉज. एक्झाम्पल आपण सेंटेन्स मध्ये बघूया. आपण म्हणू शकतो आय नो आन्सर. एक्झाम्पल, आय नो आन्सर. ओके, एक्झाम्पल नंबर 2, we learn grammar. पहा विद्यार्थी मित्रांनो, मेन क्लॉज म्हणजे काय, मुख्य उपवाक्य म्हणजेच काय, वाक्याचा अर्थपूर्ण जो वाक्य तयार होण्यासाठी इतर वाक्याची गरज नसते त्यांना आपण मेन क्लॉज मुख्य उपवाक्य म्हणतो. आता बघा याच्यामध्ये मेन क्लॉज काय आहे, कारण हे वाक्याचा अर्थ पूर्ण तयार होण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर ते डिपेंड नाहीये. म्हणजे बघा, आय नो आन्सर वी लर्न ग्रामर. सगळ्यात महत्त्वाचं, मेन क्लॉज मध्ये काय असतो, याला प्रकार नाहीये. आणि मेन क्लॉज मध्ये सुरुवात कशाने असते, कर्त्याने असते. मेन क्लॉज मध्ये काय, सुरुवात दुसरे वाक्य सुद्धा कर्त्याने आहे. अशा प्रकारे आपण मेन क्लॉज ओळखू शकतो. वी कॅन आयडेंटिफाय मेन क्लॉजेस. याच्यामध्ये काय, मेन क्लॉज मध्ये एक कुठेतरी कर्ता असतो आणि वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता बघूया आपण सब ऑर्डिनेट कसं ओळखायचं आहे. ऍक्च्युअली सब ऑर्डिनेट ची सुरुवात ही नेहमी कंजक्शन ने असते. काय असते, उभयान्वी अव्यय. आता तुम्हाला माहिती कंजक्शन कोणते कोणते असतात, तर बघूया. अगोदर यांचे एक्झाम्पल घेऊ, नंतर प्रकार. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघू.
सब ऑर्डिनेट क्लॉज ची सुरुवात नेहमी कंजक्शन ने असते. आपण म्हणू शकतो आय नो आन्सर where I learn. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आय नो आन्सर हे तुमचं मेन क्लॉज आहे बरोबर का. आणि मग आपण सब ऑर्डिनेट क्लॉज कसं ओळखायचं आहे तर सुरुवात कशाने आहे कंजक्शनने. बघा म्हणजे हा तुमचा सब ऑर्डिनेट क्लॉज आहे. आता कंजक्शन कोणते कोणते असतात मी तुम्हाला कंसात लिहून देतो बघा. कंजक्शन इथं जर लिहिलं चालेल का कंजक्शन कोणते कोणते असतात. कंजक्शन बघा कंजक्शन हे असतात that what where why who whom which if though although whatever. म्हणजे अशा प्रकारचे जे कंजक्शन असतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे जे कंजक्शन असतात याने सुरुवात होते आपण त्यांना सब ऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. उदाहरण पाहिलं आपण आणखी एक्झाम्पल बघूया. वी लर्न ग्रामर बघा एक नंबर आहे वी लर्न ग्रामर we learn grammar where our sir teaches. बघा we learn grammar where our sir teaches. आम्ही ग्रामर शिकतो ज्या ठिकाणी पॉवर शिकवतात. या ठिकाणी बघा सब्जेक्टने सुरुवात आहे म्हणून इथपर्यंत काय तुमचा मेन क्लॉज आहे. आणि एससी सब ऑर्डिनेट क्लॉज कसं ओळखायचं आहे कंजक्शनच्या पुढे म्हणजे कंजक्शन वेर आहे म्हणजे हा तुमचा एससी आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. मेन क्लॉज म्हणजे काय जर कर्त्याने सुरुवात होते याच्यामध्ये कंजक्शन नाही त्याला मेन क्लॉज म्हणतो. आणि मेन क्लॉज वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणत्याही वाक्यावर डिपेंड नसतो म्हणून तो मेन क्लॉज आहे. पण सब ऑर्डिनेट क्लॉज ची सुरुवात नेहमी या कंजक्शनने होते. समजते सब ऑर्डिनेट क्लॉज ची सुरुवात नेहमी या कंजक्शनने होते म्हणून त्याला सब ऑर्डिनेट क्लॉज असे म्हणायचे. आणि सब ऑर्डिनेट क्लॉज मध्ये म्हणजे बघा जो इतर क्लॉजवर डिपेंड असतो म्हणजे त्या ठिकाणी हे तुम्हाला मेन क्लॉज असं म्हणजे हे मेन क्लॉज आणि हे सब ऑर्डिनेट क्लॉज असं म्हणू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो मेन क्लॉजला कोणताही प्रकार नसतो. देयर इज नो एनी टाइप टू मेन क्लॉज बट सब ऑर्डिनेट क्लॉज हॅज 3 टाइप्स. सब ऑर्डिनेट क्लॉजला 3 प्रकार आहेत. लिहून घ्या अगोदर. लिहून घेतलंय. आता मेन क्लॉजला प्रकार नाही सब ऑर्डिनेटला 3 प्रकार आहेत. कोणते कोणते ते बघूया. ओके त्याला 3 प्रकार आहेत सब ऑर्डिनेटला. फर्स्ट आहे नाउन क्लॉज नाम गौण उपवाक्य. ओके second is adjective clause. adjective clause विशेषण गौण उपवाक्य. and third is adverb clause. adverb. third is adverb clause. क्रिया विशेषण गौण उपवाक्य. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्यायचे 3 प्रकार आहेत सब ऑर्डिनेटचे. आता मी तुम्हाला होमवर्कला काही सेंटेन्स देणार आहे. तुम्ही ते मेन क्लॉज काय कोणते आणि सब ऑर्डिनेट क्लॉज कोणते लिहून दाखवायचं आहे. चला होमवर्क लिहून घेऊ आपण. तो पण लिहून घ्या पलीकडचा
होमवर्क असा आहे बघा. फर्स्ट I told him that you were clever. Number 2, I call whom I recognize. Third, the bird is a green color. The bird is green color, which is injured. ठीक आहे. तर हे 3 होमवर्क आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की या 3 वाक्यामध्ये कोणता मेन क्लॉज आहे आणि कोणता सबऑर्डिनेट क्लॉज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता उद्याच्या लेक्चरला म्हणजे इन अनदर लेक्चर वी आर गोइंग टू सी डीपली व्हाट इज मीन बाय सबऑर्डिनेट क्लॉज and we are going to see also on the types of सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, आपण पुढच्या लेक्चर नाउन क्लॉज म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय आणि ऍडवर्ब क्लॉज म्हणजे काय हे बघणार आहोत. यासाठी आजच्या लेक्चर एवढंच. धन्यवाद. थँक्यू. वी विल सी